नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक मानी एस डी सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराड येथे पर्यावरण शिक्षण विषयाचे अध्यापन करतो। इयत्ता 11वीमध्ये तुम्हाला इतर विषयांच्या प्रमाणेच पर्यावरण शिक्षण हा एक विषय आहे की जो अनिवार्य म्हणजे कंपल्सरी अशा स्वरूपाचा हा विषय आहे। या विषयाच्या अंतर्गत तुम्हाला इयत्ता 11वीमध्ये प्रकल्प कार्य जे आहे प्रकल्प कार्य करायचं आहे। त्याचबरोबर प्रकल्पाच्या जोडीने तुम्हाला जर्नल कार्य किंवा सेमिनार जे आहेत हे सेमिनारसुद्धा द्यायचे आहेत। ते पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला प्रकल्पाचा अहवाल आणि सेमिनारचा किंवा जर्नलचा असणारा जो काय अहवाल आहे हे अहवाल जमा करायचे आहेत। त्याचबरोबर या पर्यावरण शिक्षण या विषयाच्या अंतर्गत तुम्हाला असणारं जे काय पाठ्यपुस्तक आहे या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला एकूण 5 प्रकरणं दिलेली आहेत। त्या 5 प्रकरणांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे की जे आपल्याला आपल्या प्रकल्प कार्यासाठी आणि त्याचबरोबर आपलं सेमिनार आणि जर्नल कार्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरणार आहे। त्याचबरोबर पर्यावरणाविषयी असणारी एकूणच जाणीव आणि जागृती यामुळं होणार आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा याचा अभ्यास जो आहे याचा अभ्यास आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। तर यामध्ये बघा आपल्याला एकूण 5 प्रकरणं जी आहेत ही 5 प्रकरणं दिलेली आहेत। पहिलं प्रकरण आहे ते आहे पर्यावरण आणि शाश्वत विकास। यामध्ये पर्यावरणाविषयी असणारी जी काही ओळख आहे ती ओळख दिलेली आहे। त्यानंतर आहे परिसंस्थांचा यामध्ये तुम्हाला परिसंस्था पारिस्थितिकीची व्याप्ती, त्याचबरोबर परिसंस्थांची रचना आणि त्याचं कार्य, त्याचबरोबर जैवविविधता म्हणजे काय, त्याचे प्रकार, त्याचं महत्त्व आणि त्याचा होणारा ऱ्हास आणि त्याचे संवर्धन याविषयी 3ऱ्या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत। त्यानंतर 4थं प्रकरण आहे ते आहे नैसर्गिक संसाधने। यामध्ये आपण नैसर्गिक संसाधने कोणती आहेत, त्यांचा अतिवापर किंवा अतिशोषण कशा पद्धतीनं होतं, त्यांचा ऱ्हास कशा पद्धतीनं होतो आणि ते वाचवण्यासाठी किंवा त्यांचं संवर्धन करण्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत हे पाहणार आहोत। आणि शेवटचं आपलं प्रकरण आहे ते आहे आपत्ती म्हणजेच डिझास्टर्स। यामध्ये आपण आपत्तींचे प्रकार कोणते आहेत, नैसर्गिक आपत्ती कोणत्या आहेत, मानवनिर्मित आपत्ती कोणत्या आहेत, त्यांचे परिणाम काय होतात आणि या आपत्तींमुळे होणारं जे काय जीवितहानी असेल, वित्तहानी असेल तर ही कमी करण्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत हे आपण पाहणार आहोत। तर अशा पद्धतीनं एकूण 5 प्रकरणे जी आहेत ही आपल्याला अभ्यासाची आहेत। त्यातलं आपलं पहिलं प्रकरण जे आहे ते आहे पर्यावरण आणि शाश्वत विकास। तर यामध्ये आपण पर्यावरणशास्त्राचे किंवा पर्यावरणाचे आंतरशाखीय स्वरूप, त्यानंतर याची असणारी व्याप्ती आणि त्याचबरोबर महत्त्व, पर्यावरणासंबंधित काम करणाऱ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्था, त्यानंतर पर्यावरण संरक्षणात काही व्यक्तींनी दिलेलं जे काही योगदान आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत। आणि सर्वात शेवटी आपण शाश्वत विकास म्हणजे काय आणि हा शाश्वत विकास आपण कशा पद्धतीनं केला पाहिजे हे आपण पाहणार आहोत। तर सुरुवातीला यामध्ये आपण पर्यावरण म्हणजे काय आणि पर्यावरणाच्या संबंधित असणाऱ्या ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत या मूलभूत संकल्पना आपण सुरुवातीला समजावून घेऊ आणि त्यानंतर मग पर्यावरणाचे असणारे जे काही वेगवेगळे विभाग आहेत त्यातला आपला पहिला विभाग आहे तो आहे वातावरण। तर हे वातावरण नेमकं कसं आहे, त्याची रचना कशी आहे, त्याचं कार्य कशा पद्धतीनं चालतं हे आपण पाहणार आहोत। तर बघा, पर्यावरण हा शब्द तुमच्या परिचयाचा आहे। तुम्ही अनेक वेळा ऐकला असेल किंवा टीव्हीला तुम्ही याविषयीच्या बातम्या ऐकल्या असतील किंवा पेपरमध्ये तुम्ही वाचला असेल। तर पर्यावरण म्हणजे काय, तर पर्यावरण म्हणजे काय बघा की पर्यावरण हा जो काही शब्द आहे त्याला इंग्रजीमध्ये एन्व्हायरमेंट असं म्हटलं जातं। हा शब्द जो आहे हा फ्रेंच शब्द आहे, एन्व्हिरॉन या शब्दापासून आलेला आहे। त्याचा अर्थ होतो सभोवता, म्हणजे एखाद्या सजीवाच्या सभोवती असणारे जे काही वेगवेगळे घटक असतील तर या वेगवेगळ्या घटकांची बेरीज म्हणजे त्याचं पर्यावरण होय किंवा आजूबाजूचा परिसर म्हणजे पर्यावरण होय। आता याची व्याख्या जर आपल्याला करायची झाली तर आपण अशा पद्धतीनं म्हणू शकतो की एखाद्या सजीवाची जी काही वाढ असेल, विकास असेल किंवा प्रजनन असेल तर याच्यावर परिणाम करणारे किंवा याच्यावर प्रभाव टाकणारे जे काही भौतिक, रासायनिक किंवा जैविक घटक असतील तर या सर्व घटकांची बेरीज म्हणजे त्या सजीवाचं पर्यावरण होय। मग प्रत्येक सजीवाचं पर्यावरण जे आहे हे प्रत्येक सजीवाचं पर्यावरण वेगवेगळं असू शकतं किंवा तो सजीव वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर त्याचं जे काही पर्यावरण आहे हे पर्यावरण बदलू शकतं। हे जे काही भौतिक असतील, जैविक असतील, रासायनिक घटक असतील हे त्या ठिकाणी बदलू शकतात आणि त्यावर वेगवेगळा प्रभाव त्या सजीवावर हे टाकू शकतात। त्या दृष्टीनं सुद्धा आपण हे भौतिक घटक, रासायनिक घटक किंवा जैविक घटक असतील हे नेमके कोणते आहेत आणि त्यांचा कशा पद्धतीनं त्या विशिष्ट सजीवावर परिणाम होतो किंवा एकूणच पर्यावरणावर परिणाम होतो हे सुद्धा समजून घेणं आपण गरजेचं आहे। तर हे जे काय पर्यावरण हा जो विषय आहे हा विषय तुमच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा एकूणच अभ्यासक्रमामध्ये येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की हा जो विषय आहे या विषयाच्या अनुषंगानं सुरुवातीच्या काळामध्ये कोणताही विचार जो आहे हा विचार केला गेलेला नव्हता। कारण पर्यावरणाविषयी जाणीव जागृती किंवा पर्यावरणात असणारे जे काही वेगवेगळे घटक आहेत या घटकांविषयी किंवा त्याचा मानवावर किंवा इतर सजीवांवर होणारा जो काही प्रभाव आहे याविषयी मानवाला तेवढी माहिती नव्हती।
पण बघा काय झालेलं आहे, काही घटना अशा झाल्या की ज्याच्यामुळं पर्यावरणाची दखल घेणं हे मानवाला आणि एकूणच जगामध्ये असणारे जे काही वेगवेगळे देश आहेत, त्यांचे जे काही प्रतिनिधी आहेत, शास्त्रज्ञ आहेत, त्यानंतर शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असणारे जे काही लोक आहेत, तर यांना ते भाग पडलं. तर यामध्ये महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे औद्योगिक क्रांतीचा. औद्योगिक क्रांतीनंतर विशेषतः जे काही प्रदूषण आहे, विशेषतः मानवनिर्मित किंवा मानवाद्वारे केलं जाणारं जे काही प्रदूषण आहे, यामध्ये वाढ झाली आणि त्यानंतर या प्रदूषणाचे परिणाम जे आहेत हे परिणाम दिसू लागले. विशेषतः 1950-60च्या दशकामध्ये हे परिणाम जे आहेत हे परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवले. त्यामुळं हजारो लोकांचा मृत्यू जो आहे हा मृत्यू झालेला आहे. स्मॉगच्या ज्या काही घटना झालेल्या आहेत, या स्मॉगच्या घटना झालेल्या आहेत, धुरक्याच्या घटना, आणि ज्यामध्ये हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. आणि यानंतर मग हळूहळू पर्यावरण हा जो विषय आहे, हा विषय जागतिक पटलावर आला. लोकांनी त्याची दखल घ्यायला सुरुवात केली, त्याचे परिणाम काय होतात याचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि मग या अनुषंगानं स्वीडनची राजधानी असणारे स्टॉकहोम इथं 5 जून ते 14 जून 1972 मध्ये एक परिषद भरली, मानवी पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय परिषद असं तिचं नाव होतं. आणि यामध्ये जवळजवळ 114 राष्ट्रांचे जे काही प्रतिनिधी आहेत हे प्रतिनिधी त्या ठिकाणी सहभागी झाले होते. आणि त्यांनी वेगवेगळ्या पर्यावरणविषयक असणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या समस्या आहेत तर या समस्यांच्यावर त्या ठिकाणी चर्चा केली. आणि त्यातूनच मग जवळजवळ 150 कृती योजना आणि 20 तत्त्व जे आहेत ही या परिषदेमध्ये मान्य केली गेली. या परिषदेचं जे काही बोधवाक्य होतं ते अवघी पृथ्वी एक, म्हणजे ओनली वन अर्थ, हे या परिषदेचं त्या ठिकाणी बोधवाक्य होतं. आणि यानंतरच मग हळूहळू पर्यावरणाचे जे काही नियम असतील किंवा पर्यावरणाविषयी जी काही जाणीव जागृती असेल ही त्या ठिकाणी जगभरामध्ये हळूहळू केली गेली. तर ही जी काय परिषद आहे ही परिषद 5 जून रोजी 1972 रोजी पहिली परिषद जी आहे परिषद सुरुवात झाली. म्हणून 5 जून हा जो काही दिवस आहे हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून त्या ठिकाणी जगभरामध्ये साजरा केला जातो. तर यानंतर आपण पर्यावरण म्हणजे काय आणि पर्यावरणात असणाऱ्या ज्या काही मुख्य संकल्पना आहेत तर या मुख्य संकल्पना आपण पाहू. त्यातली आत्ता पहिली संकल्पना आहे ती आहे पर्यावरण. आत्ताच आपण बघितलेलं आहे की पर्यावरण म्हणजे काय, त्याची व्याख्या जी आहे ही व्याख्यासुद्धा आपण पाहिलेली आहे की मानव जो आहे, मानव असेल किंवा इतर जे काही सजीव असतील त्यांच्या जे काही मूलभूत गरजा आहेत या मूलभूत गरजा पर्यावरणामार्फत किंवा पर्यावरणात असणारे जे काही वेगवेगळे घटक आहेत, संसाधने आहेत, त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी भागवले जातात. आणि त्यामुळं नैसर्गिक स्रोत असतील किंवा पर्यावरण असेल यांचं संरक्षण आणि संवर्धन करणं हे अतिशय गरजेचं आहे. पर्यावरण म्हणजे काय, तर पर्यावरणामध्ये सजीवांच्या किंवा निगडीत असणारे जे काही सभोवतालचे घटक आहेत या सर्व घटकांचा समावेश होतो. मग यामध्ये सजीव घटक असतील किंवा निर्जीव असतील, मानव असतील, प्राणी, वनस्पती किंवा इतर जे काही निर्जीव घटक आहेत तर यांचासुद्धा समावेश जो आहे हा समावेश पर्यावरणामध्ये होतो. त्यानंतर त्यातली दुसरी संकल्पना आहे ती आहे पारिस्थितिकीय शास्त्र. आता पारिस्थितिकीय शास्त्र हे काय करतं, तर जैविक आणि अजैविक जे काही घटक आहेत, जैविक घटक म्हणजे काय तर सजीव, आणि अजैविक घटक म्हणजे काय तर निर्जीव घटक किंवा सजीवांशी निगडीत असणारे इतर जे काही घटक आहेत की जे निर्जीव आहेत तर अशा घटकांचा यामध्ये समावेश होतो. यांच्यातील जो काही परस्पर संबंध आहे तर या परस्पर संबंधांचा हे शास्त्र जे आहे हे त्या ठिकाणी अभ्यास करते. यामध्ये विशेषतः ज्या काही परिसंस्था आहेत त्या परिसंस्थांची रचना आणि त्यांचं जे काही कार्य आहे या कार्याचा त्या ठिकाणी अभ्यास जो आहे हा अभ्यास केला जातो. त्यानंतर दुसरा संकल्पना आहे ती आहे पर्यावरण शास्त्र. आता आपण पर्यावरण बघितलं, यानंतर आपण पर्यावरण शास्त्र म्हणजे काय बघणार आहोत. पर्यावरण शास्त्र म्हणजे काय, तर पर्यावरणाचा शिस्तबद्ध आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला अभ्यास म्हणजेच पर्यावरण शास्त्र होय. आता यामध्ये विशेषतः जे काही विज्ञान असेल, त्याचबरोबर पारिस्थितिकीय शास्त्र असेल, अभियांत्रिकी असेल, व्यवस्थापन असेल किंवा सामाजिक शास्त्र असेल तर इत्यादींचा अभ्यास जो आहे इत्यादींचा अभ्यास यामध्ये केला जातो. पर्यावरण शास्त्र जे आहे या पर्यावरण शास्त्रामध्ये. त्यानंतर पुढची जी काय संकल्पना आहे ती पर्यावरण शिक्षण. आता ही थोडीशी विस्तृत अशा पद्धतीची संकल्पना आहे पर्यावरण शिक्षण. कारण पर्यावरण शिक्षणामध्ये काय केलं जातं, तर पर्यावरण शिक्षणामध्ये विज्ञान आणि पारिस्थितिकीसोबतच पर्यावरणाशी निगडीत असणाऱ्या इतर ज्या काही बाबी आहेत किंवा ज्या काही सामाजिक बाबी आहेत तर या सर्वाचा समावेश जो आहे या सर्वाचा समावेश यामध्ये केला जातो. तर विज्ञान पारिस्थितिकीसह पर्यावरणाशी निगडीत सामाजिक व इतर बाबींचा अभ्यास म्हणजेच पर्यावरण शिक्षण होय. आणि या सर्व घटकांचा किंवा यामध्ये विशेषतः जे काही पर्यावरणात असणाऱ्या ज्या काही विविध समस्या आहेत किंवा सर्व समस्या आहेत तर या सर्व समस्यांचा जो काय अभ्यास आहे तर हा अभ्यास यामध्ये पर्यावरण शिक्षण यामध्ये केला जातो. त्यानंतर त्याच्या पुढची आपली संकल्पना आहे ती आहे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास. पर्यावरणाचा ऱ्हास. पर्यावरणाचा ह्रास म्हणजे काय, तर विशेषतः मानवाच्या कृतीमुळं होणारी हानी किंवा झालेली हानी म्हणजेच पर्यावरणाचा ऱ्हास होय. म्हणजे मानवाच्या काही कृती आहेत या कृतींच्यामुळं पर्यावरणात असणारे जे काही विविध घटक आहेत हे विविध घटक प्रभावित होतात आणि त्यांची हानी होते तर यालाच आपण पर्यावरणाचा ऱ्हास असं आपण म्हणतो. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर
जंगलांची होणारी तोड किंवा वेगवेगळ्या प्रकारचं होणारं प्रदूषण, हवेचं असेल, पाण्याचं असेल किंवा मातीचं असेल, तर हे जे प्रदूषण आहे हे सुद्धा पर्यावरणाचा ऱ्हासाचं उदाहरण आहे. त्याचबरोबर जसा ऱ्हास होतो तसाच त्याचं पर्यावरणाचं आपण संवर्धनसुद्धा करतो. मग हे संवर्धन म्हणजे काय, पर्यावरणाचं संवर्धन म्हणजे काय, तर आपण ज्या पद्धतीनं निसर्गाचं संरक्षण करतो किंवा नैसर्गिक जे काही झालेलं नुकसान आहे हे नुकसान भरून काढतो, त्या सर्व पद्धती म्हणजेच पर्यावरणाचं संवर्धन होय. उदाहरणार्थ बघा की आपण एखाद्या प्राण्याची शिकार जी आहे ही शिकार होऊ देत नाही किंवा शिकारीला आळा घालतो, किंवा आपण एखाद्या नापीक जमिनीचं रूपांतर हे जंगलांच्या मध्ये करतो, किंवा आपण जैविकतेमध्ये ऱ्हास होणाऱ्या वेगवेगळ्या सजीवांचं त्या ठिकाणी संरक्षण करतो किंवा त्यांना अधिवास निर्माण करून देतो. तर हे या सर्व बाबी ज्या आहेत त्या पर्यावरणाच्या संवर्धनामध्ये येतात. म्हणजे थोडक्यात आपण नैसर्गिक ज्या काही गोष्टी आहेत किंवा नैसर्गिक जे काही स्रोत आहेत किंवा नैसर्गिक जे काही अधिवास आहेत तर यांचं जे काही संरक्षण करतो त्या संरक्षणाच्या पद्धतीच म्हणजेच पर्यावरणाचं संवर्धन होय. तर या काही मूलभूत संकल्पना ज्या आहेत ह्या मूलभूत संकल्पना आपण समजून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. तर यानंतर जर आपण पर्यावरणाचा जर विचार केला तर पर्यावरणाचे एकूण 4 विभाग पडतात. म्हणजे जे काय आपलं पर्यावरण आहे हे एकूण 4 विभागामध्ये त्याचं वर्गीकरण जे आहे हे वर्गीकरण झालेलं आहे. पहिला विभाग आहे तो आहे हवेचा, त्याला आपण वातावरण जे आहे वातावरण असं म्हणतो. दुसरा आहे तो पाण्याशी संबंधित आहे, त्याला आपण जलावरण जे आहे हे जलावरण असं म्हणतो. तिसरा आहे तो भूआवरणाशी संबंधित आहे, त्याला आपण शिलावरण असं म्हणतो, जमिनीशी संबंधित आहे. आणि चौथा आहे तो आहे सर्व सजीव, त्याला आपण जीवावरण जे आहे हे जीवावरण असं म्हणतो. तर हे 4 आवरण जे आहेत या 4 आवरण मिळून त्या ठिकाणी आपलं पर्यावरण जे आहे हे पर्यावरण त्या ठिकाणी बनलेलं आहे. तर आता आपण वातावरण जे आहे हे वातावरण नेमकं कशा स्वरूपाचं आहे, त्याची रचना कशा पद्धतीची आहे आणि त्याची नेमकी कार्य जे आहेत ही नेमकी कार्य काय आहे हे आता आपण बघू. तर इथं बघा तुम्ही आकृती जर पाहिली तर इथं आपल्याला वातावरणाचा जो उभा छेद आहे हा वातावरणाचा उभा छेद इथं आपल्याला दिसतो. यामध्ये बघा आपल्याला जशी उंची वाढत जाते त्या पद्धतीनुसार वातावरण जे आहे हे वातावरण विरळ होत जातं आणि त्याचबरोबर त्याचं तापमान जे आहे हे तापमानसुद्धा बदलत जातं. तर हे जे काय आपलं वातावरण आहे या वातावरणाचे एकूण 5 विभाग जे आहेत हे 5 विभाग केलेले आहे किंवा 5 थर जे आहेत हे 5 थर केलेले आहेत. यामध्ये आपलं जे काय वातावरण आहे ही वातावरणाची विभागणी जी आहे ही विभागणी झालेली आहे. तर यामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागालगतचा जो काही थर आहे त्या थराला आपण तपांबर किंवा ट्रोपोस्फिअर जे आहे हे ट्रोपोस्फिअर असं म्हणतो. तर हा जो ट्रोपोस्फिअर आहे किंवा हे जे काही तपांबर आहे हे सर्वसाधारणपणे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 12 किलोमीटर किंवा 11 ते 12 किलोमीटर अंतरापर्यंत हे जे काय तपांबराचा जो काही थर आहे हा तपांबराचा थर आपल्याला आढळून येतो. हा थर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण पृथ्वीचं जे काही वातावरण आहे त्यामध्ये असणारे जे काही वेगवेगळे वायू आहेत किंवा जी काय हवा आहे याचा जवळजवळ 80% हवा जी आहे ही या थरांच्यामध्ये त्या ठिकाणी सामावलेली आहे. तपांबर हा भूपृष्ठालगतचा जो काही थर आहे त्यामध्ये, आणि इतर जे काही थर आहेत या इतर थरांच्यामध्ये मग ही हवा जी आहे ही हवा काय होत जाते तर विरळ अशा पद्धतीनं होत जाते. त्याचबरोबर हा जो काही थर आहे या थरामध्ये तापमान जे आहे हे तापमान कमी होत जातं. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं आपण वर उंचीवर जाऊ तसं तापमान जे आहे हे तापमान त्या ठिकाणी कमी जे आहे हे कमी होत जातं. आता पृथ्वीच्या पृष्ठभागाशेजारी तापमान जास्त का असतं तर जी काही सूर्याची किरण आहे त्या सूर्याच्या किरणामुळं पृथ्वीच्या पृष्ठभागाचं तापमान वाढतं आणि या तापमानामुळं त्याच्या लगतचा असणारा जो काय हवेचा थर आहे या हवेच्या थराचं तापमानसुद्धा वाढतं आणि त्यामुळं पृथ्वीच्या भागालगतचा जर आपण थर बघितला तर त्याचं तापमान जास्त असलेलं आपल्याला दिसून येईल आणि जसं आपण वर जाऊ तसं हे तापमान जे आहे हे तापमान कमी होत असलेलं आपल्याला दिसून येतं. आता हा जो थर आहे या थरामध्ये हवेबरोबरच म्हणजे वेगवेगळे वायू आहेत. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 2 महत्त्वाचे वायू आहेत ते म्हणजे नायट्रोजन आणि ऑक्सिजन. नायट्रोजन जवळजवळ 78% आहे, ऑक्सिजन जवळजवळ 21% आहे आणि इतर जे काय वायू आहेत इतर वायू नगण्य अशा स्वरूपात आहेत. तर हे जे वायू आहेत हे मुख्यत्वे आपल्याला तपांबरामध्ये आढळतात. त्याचबरोबर तपांबरामध्ये या हवेबरोबरच आपल्याला बाष्पकण, जलकण म्हणजे पाण्याची वाफ असेल, त्याचबरोबर पाण्याचे थेंब असतील, त्याचबरोबर धुलीकण असतील किंवा काही सूक्ष्मजीव असतील तर हे सुद्धा आपल्याला या तपांबरामध्ये त्या ठिकाणी आढळतात. आणि या तपांबरामध्ये आपल्याला सजीवांच्या दृष्टीनं उपयुक्त अशा ज्या काही घटना आहेत हवामानाशी संबंधित किंवा वातावरणाशी संबंधित ज्या काही घटना आहेत तर या घटना घडत असलेल्या दिसून येतात. यामध्ये महत्त्वाच्या घटना आहेत ते म्हणजे पाऊस, आपल्याला जो काही पाणी उपलब्ध होतं तर हे पावसाद्वारे उपलब्ध होतं. गोडं पाणी जे आहे हे गोडं पाणी, तर त्या दृष्टीनं पाऊस आपल्याला महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर वारा असेल, वादळ असेल, गारा असतील, हिमवृष्टी असेल
किंवा विजा असतील, ढग असतील, तर ह्या सर्व ज्या काही वातावरणीय घटना आहेत, तर या वातावरणीय घटना हा जो काय आपला पहिला थर आहे, तपांबर जो हा थर आहे, तर या थरामध्ये आपल्याला होत असलेल्या दिसून येतात. त्या दृष्टीनं आपला हा जो पहिला थर आहे, हा पहिला थर अतिशय महत्त्वाचा आहे. तर हा थर झाल्यानंतर दुसरा थर आहे तो आहे स्थितांबर. आता तुम्ही जर वातावरणामध्ये गेला, उंच गेला, तर तुम्हाला कुठेही अशा पद्धतीचं समजा 12 किलोमीटर गेल्यानंतर तिथं लगेच अशी एखादी लाईन आहे, 50 किलोमीटर गेल्यानंतर एखादी लाईन आहे, असं होणार नाही. यामध्ये सुद्धा काही प्रमाणात त्या ठिकाणी काही थर असतात, त्यांना स्तब्धी असं म्हटलं जातं. तर हे थर जे आहेत हे थर त्या ठिकाणी असतात. आपण आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी त्या ठिकाणी हे जे काय थर आहेत हे थर केलेले आहेत. पण वातावरणामध्ये जर तुम्ही गेला तर अशा पद्धतीनं कुठेही अशा पद्धतीची रेषा जी आहे किंवा लाईन जी आहे ही तुम्हाला दिसणार नाही. यामध्ये थोडाफार बदल जो आहे हा थोडाफार बदल काळानुसार किंवा सीझननुसार त्या ठिकाणी होत असतो. त्यानंतर बघा तपांबर आहे. तपांबरामध्ये तपांबर संपल्यानंतर जो काही स्थितांबर आहे, या दोन्हीच्या मधला जो थर आहे त्याला तपस्तब्धी असं म्हटलं जातं. तपस्तब्धीमध्ये साधारणपणे 1.5 किलोमीटर अंतर जे आहे हे 1.5 किलोमीटर अंतराचा हा थर आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे आविष्कार जे आहेत हे आविष्कार आढळत नाहीत. त्याचबरोबर यामध्ये तापमान जे आहे हे तापमानसुद्धा त्या ठिकाणी कमी असलेलं आपल्याला आढळून येतं. यानंतरचा पुढचा जो थर आहे, पुढचा थर आहे तो आहे स्थितांबर. तर स्थितांबर हा थर आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तो सर्वसाधारणपणे 50 किलोमीटरपर्यंत हा थर जो आहे हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून असतो. यामध्ये आपल्यासाठी महत्त्वाचा जो वायू आहे तो वायू आपल्याला यामध्ये आढळतो. तो वायू आहे तो म्हणजे ओझोन. ऑक्सिजनपासून या ओझोनची निर्मिती जी आहे ही ओझोनची निर्मिती त्या ठिकाणी होत असते. आणि हा जो ओझोन वायू आहे हा ओझोन वायू काय होतो तर त्या ठिकाणी सूर्याची जी काय हानिकारक अतिनील किरणं आहेत, अल्ट्राव्हायोलेट किरणं आहेत, तर यांच्यापासून आपल्या पृथ्वीचं संरक्षण जे आहे हे संरक्षण करतो. आणि त्या दृष्टीनं हा थर जो आहे हा थर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. हा पृथ्वीकडे येणारी जी काही सूर्याची किरणं आहेत ही सूर्याची किरणं तर शोषून घेतली जातात आणि त्यामुळे या थरातलं जे काही तापमान आहे हे तापमान वाढत असलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर तिसरा थर जर आपण बघितला तर तिसरा थर आहे तो आहे मध्यांबराचा. मध्यांबर याला त्या ठिकाणी मेसोस्फिअर जे आहे मेसोस्फिअर असं म्हटलं जातं. या मध्यांबराचा जो थर आहे तो साधारणपणे 85 किलोमीटरपर्यंत आहे. इथं परत त्या ठिकाणी तापमान जे आहे हे तापमान कमी कमी होत जातं. सर्वसाधारणपणे -90°C हे जे तापमान आहे हे तापमान त्या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचा थर आहे तो आहे दलांबर किंवा आयनोएम्बर. आपण त्याला आयनोस्फिअर असं म्हणतो. हा सर्वसाधारणपणे 350 ते 400 किलोमीटरपर्यंत हा जो थर आहे हा थर आपल्याला दिसून येईल. यामध्ये विशेषतः आयन असल्यामुळं हा जो थर आहे या थरातून रेडिओ जे काही तरंग आहेत हे रेडिओ तरंग पृथ्वीकडे परावर्तित केले जातात, की ज्यामुळे आपण रेडिओ जे आहेत हे रेडिओ ऐकू शकतो. या ज्या काही रेडिओ वेव्ज आहेत ते रिफ्लेक्ट केले जातात आणि त्यामुळे आपण रेडिओ कम्युनिकेशन जे आहे हे रेडिओ कम्युनिकेशन आपल्याला पॉसिबल झालेलं आहे. हे जे काही आपण थर बघितले जसं आपण वर जाऊ तसं हे थर जे आहेत या थरामध्ये हवा अतिशय विरळ अशा स्वरूपाची असते. म्हणजे इथं जवळजवळ 80% जे आहे 80% वातावरणामध्ये असणारे जे काही घटक आहेत हे इथं आपल्याला असलेले दिसून येतात पहिल्या 30 किलोमीटरपर्यंत आणि नंतर अगदी नगण्य अशा स्वरूपात यांचं जे काय अस्तित्व आहे हे अस्तित्व आपल्याला असलेलं दिसून येईल. आणि यानंतरचा सर्वात शेवटचा थर आहे तो म्हणजे बाह्यांबर किंवा बहिर्मंडळ, की ज्याला एक्झोस्फिअर जे आहे हे एक्झोस्फिअर असं म्हटलं जातं. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सर्वसाधारणपणे 500 ते 750 किलोमीटरपर्यंत हा थर आहे. आणि इथं बऱ्याच वेळा तापमान जे आहे तापमान अधिक असलेलं त्या ठिकाणी आढळून आलेलं आहे. त्याचबरोबर हा जो थर आहे हा थर सर्वसाधारणपणे 2000 किलोमीटरपर्यंत असलेला आपल्याला आढळून येतो. आणि यामध्ये न्यूट्रल अणूंचा प्रभाव असल्यामुळं इथं चुंबकीय मंडल जे आहे हे चुंबकीय मंडलसुद्धा याला म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं वातावरण जर आपण बघितलं तर वातावरणाचे एकूण 5 थर आपल्याला असलेले दिसून येतात. त्यातील पहिला थर आहे तपांबर, की जो भूपृष्ठालगत आहे, हा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. स्थितांबर यामध्ये ओझोन असल्यामुळे हा सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर मध्यांबर, दलांबर आणि बाह्यांबर अशा पद्धतीचे हे 5 वातावरणाचे थर आहेत. हे 5 वातावरणाचे थर आपल्याला असलेले दिसून येतात. आता या वातावरणाचं आपल्या दृष्टीनं महत्त्व काय आहे तर बघा, वातावरण आपल्यासाठी आवश्यक असणारे जे काय महत्त्वाचे वायू आहेत आपल्यासाठी गरजेचं असणारा ऑक्सिजन, त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड आपल्याला देतं. त्याचबरोबर असणारा नायट्रोजन जो आहे हा वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असतो. तर हे महत्त्वाचे वायू इथं देतं. ओझोन जो आहे हा आपल्या पृथ्वीचं हानिकारक अशा अतिनील किरणांपासून संरक्षण करतो. त्या दृष्टीनं सुद्धा हा वायू जो आहे हे जे वातावरण आहे हे वातावरण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे.
त्याचबरोबर हे जे काय आयन्स आहेत तर या आयन्समुळे आपल्याला रेडिओ कम्युनिकेशन जे आहे हे रेडिओ कम्युनिकेशन आपल्याला शक्य झालेलं आहे. तर त्या दृष्टीनं सुद्धा वातावरण जे आहे वातावरण आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर बाह्यांबर जे आहे किंवा हे जे काही थर आहे यामध्ये अवकाशातून येणारे जे काही वेगवेगळे घटक असतील, बाह्यगोल असतील, उदाहरणार्थ मेटॉर्स असतील, धूमकेतू असतील, उल्का असतील, तर यापासून सुद्धा संरक्षण करण्याचं महत्त्वाचं काम जे आहे हे आपलं वातावरण जे आहे हे वातावरण करतं. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तापमान जे आहे हे तापमान नियंत्रित करण्याचं महत्त्वाचं काम जे आहे हे वातावरण करतं. कारण वातावरण जर नसतं तर पृथ्वीचं दिवसाचं तापमान जे आहे हे दिवसाचं तापमान खूप वाढलं असतं आणि रात्रीच्या वेळी हे तापमान खूप कमी झालं असतं. आणि यामुळे सजीवसृष्टी जी आहे हे सजीवसृष्टी किंवा जीवन जे आहे हे जीवन आपल्या पृथ्वीतलावर शक्य झालं नसतं. तर हे तापमान नियंत्रणाचं जे महत्त्वाचं काम आहे हे तापमान नियंत्रणाचं महत्त्वाचं काम वातावरण करतं. आणि त्या दृष्टीने सुद्धा वातावरण जे आहे हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीनं वातावरण जे आहे हे वातावरणाची जी काय असणारी रचना आहे आणि त्याची असणारी जी काही कार्य आहेत ही कार्य आपण पाहिलेली आहेत. त्याचबरोबर पर्यावरणाशी संबंधित असणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या संकल्पना आहेत तर या संकल्पनासुद्धा आपण त्या ठिकाणी आजच्या तासाला पाहिलेल्या आहेत. पुढच्या तासाला आपण पर्यावरणाचे असणारे जे काही इतर घटक आहेत जीवावरण आणि त्याचबरोबर शिलावरण तर हे घटक आपण आपल्या पुढच्या तासाला त्या ठिकाणी पाहू. धन्यवाद.